नमस्कार मैत्रिणींनो, मी कुसुम बेसिक टीचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर चला तुम्हाला या साडीमधलं सिंपल साडीमधलं खूप सुंदर असं प्रिन्स कटिंग आणि टीचिंग दाखवणार आहे. तर मी हे अस्तर घेतलंय डब्बलचं आणि हे माझ्याकडचे कटोरीचे म्हणजे प्रिन्स कटचे हे पॅटर्न आहेत. तर मी आता ह्या पॅटर्नवर कशी कटिंग करायची ती परफेक्ट दाखवते. तर बंद बाजूकडून मी ठेवलंय पाठीमागचा भाग बॅक साईडचा आणि आता बंद बाजूकडून मी ठेवलंय हे पाठीमागचं भाग. आता याची उंची मोजून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर वाढवायची असली तर पॅटर्न असं वरती सरकवायचं आहे आणि खाली उंची वाढते. आणि जर समजा हाय तसंच ठेवायचं असलं तर खाली सरकून घ्यायचं. आणि आता इथं मी गळा कटिंग करून घेतला आणि इथं मी म्हणजे पाठीमागचा भाग इथं कट करून घेते. तर हा ब्लाऊज पीस माझाच आहे आणि माझ्याच मापावरचं आहे. 32 साईजचं हे माझं माप आहे. तर हे माझ्याच मापाची कटिंग आहे. तर उंची घेतली इथं मी बाहीची 4ची आणि इथं असं आखून घ्यायचं. आता जी तुम्हाला बाहीची कटिंग दिलेली आहे ती अशी इथं आखलेली त्याच्यावरती ठेवायचं म्हणजे खाली उंची बरोबर परफेक्ट निघते. तर आता इथं मी परफेक्ट अशी ठेवून घेतली जिथं निशाणी केली तिथं आणि वरचा आकार असा आहे तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे बघा तुम्ही बाही एकदम मापात निघते उंचीप्रमाणे. आता हा साईड पॅटर्न आहे. तर हा साईड पॅटर्न मी इथं कट करून घेते. जिथं आपला कपडा बसेल तिथं आपण हा कट करून घ्यायचा आहे. इथं मुंडा कट करून घेते. आता इथं मी कटोरा कटिंग करून घेते प्रिन्स कटचा. आता कटिंग इथं मी करून घेतली अस्तरवरची. आता अस्तरवरची कटिंग केल्याच्या नंतर आपण ब्लाऊज पीस असा डब्बलचा ठेवायचा आहे. असा डब्बलचा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि त्यावरती जी अस्तरची कटिंग आहे ती परफेक्ट अशी ठेवून घ्यायची. तर मी इथं बाहीची कटिंग करून घेते आधी. म्हणजे बाहीची आणि पाठीची कटिंग आधी करून घ्यायची. आपल्याला कपडा जरी अपुरा आला तर टेन्शन येत नाही. त्यासाठी पाठीमागचा भाग आता बंद बाजूकडून डबलच्या याच्यावर ठेवला. डब्बलच्या पिसावरती पाठीमागचा भाग ठेवला. बंद बाजूकडून ठेवायचा म्हणजे कटिंगमध्ये चूक नाही होत. आता इथं गळा कटिंग करून घेते. तर 32 साईजचा हा ब्लाऊज पीस आहे. 34 साईजला पण चालतो. तर इथं मी प्रिन्स कट इथं कटिंग करून घेते. अस्तरचं जे कटिंग केलेलं आहे ते परफेक्ट याच्यावरती ठेवायचं आहे आणि हाय तसंच कटिंग करून घ्यायचं. जिथं जिथं जागा पुरेल तिथं तिथं हे पार्ट ठेवायचे आणि कटिंग करायची. तर आता माझी ही कटिंग पूर्ण झाली. आता तुम्ही बघू शकता कटोरा साईड पॅटर्न आणि आता ही बाहीची कटिंग आणि पाठीमागचा भाग असे माझ्या कटिंगचे आकार कटिंग करून घेतले. तुम्ही बघू शकता हे पाठीमागचा भाग आहे. परफेक्ट अशी कटिंग करून घेतली आणि उशीरसुद्धा लागला नाही. तर आता इथं आपण काय करायचं आहे असं ठेवून घ्यायचं आहे. तर मी इथं तुम्हाला लिहून दाखवते. 34 मापाचं हे माझं ब्लाऊज पीस आहे आणि हे 32 साईजला पण चालतं. आता इथं टक्स आहे. टक्स मारायचे आणि असं गळ्याच्या बाजूने ठेवून घ्यायचं आधी. आधी असे गळ्याच्या बाजूने ठेवून घ्यायचं. त्यावरती हे असं ब्लाऊज पीसचं ठेवून घ्यायचं. म्हणजे आपलं उलटं सुलटं होत नाही. त्यासाठी आधी आपण असं परफेक्ट ठेवून घ्यायचं. एकावर एक गळ्याच्या बाजूने गळा करायचा आणि असं ठेवून घ्यायचं परफेक्ट. म्हणजे शिलाई करताना आपलं उलटं सुलटं होत नाही. तर आता याला आपण शिलाई करून घेऊ. ज्या बाजूने कटोरा जोडायची त्या बाजूने मी आधी शिलाई करून घेते. तर मी इथं एका बाजूने शिलाई करून घेतली आणि इथं गळ्याच्या बाजूने सुद्धा शिलाई करून घेते. कपडा जास्त म्हणजे सुळसुळीत आहे तर त्यासाठी मी इथं पूर्ण शिलाई करून घेते म्हणजे कपडा सरकणार नाही. त्यासाठी इथं पूर्ण शिलाई करून घेतली. तुम्ही बघू शकता
आणि दोन्ही पार्टला अशी शिलाई करून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्स कट 4 टक्स डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल 88 055 74 046 या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. भरपूर जणींनी घेतले आत्तापर्यंत. तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या. माझ्याकडे सगळे प्रिन्स कट आहे, कटोरी आहे, बोटनेक आहे, डिझाईनचे आहे. तुम्हाला जे पाहिजे ते पार्सल माझ्याकडे आहे. तर त्यासाठी तुम्हाला आता तुम्ही बघू शकता. मी आता एक कटोरा असं म्हणजे ह्या बाजूने असं ठेवून घेतलं, म्हणजे सारखं सामान ठेवून घ्यायचं. हे असं याचं तोंड इकडं असलं तर हे पण इकडंच करायचं आणि असं मग याला शिलाई करून घ्यायची. म्हणजे सारखं ठेवलं ना तर आपला कपडा उलटा सुलटा होत नाही. त्यासाठी आपण असं कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि नंतर शिलाई करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता इथं मी साईडला शिलाई करून घेतली. आता त्या कटोऱ्याला पण तशीच शिलाई करून घेतली आणि तुम्ही बघू शकता आता मी इथं साईड पॅटर्नला हा कटोरा इथं जोडून घेते. असा परफेक्ट इथं जोडून घेते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट 4 टक्स डिझाईनची पॅटर्न घ्यायचे असेल तर 88 055 74 046 ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. तर यावरती मी डब्बल शिलाई मारून घेतली आणि आता दुसरा कटोरा इथं साईड पॅटर्नला आपण जोडून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी मुंड्याच्या बाजूने इथं जॉईंट करून घेते. आधी आपण लिहून घ्यायचं मुंडा, गळा सगळं लिहून घ्यायचं, म्हणजे आपलं चुकणार नाही त्यासाठी. तर इथं तुम्ही बघू शकता मी डबल टिप मारून घेतली. तर खूप छान असा कटोरा आलेला तुम्ही बघू शकता. आणि आता इथं मी खालच्या साईडला एक 2 इंचाची पट्टी घेतली आहे आणि तिला डबल केलं आणि डबल करून वरच्या साईडने टिप मारून घेतली खालच्या साईडला. आणि आता त्यावरती दाबटीप देऊन घेणार आहे. अशी परफेक्ट दाबटीप देऊन घेतली आणि ही पट्टी मी आता पूर्ण मध्ये घालणार आहे. तुम्ही बघू शकता वरच्या साईडने दाबटीप देऊन घेणार आहे. आणि मैत्रिणींना, तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्स कट 4 टक्स डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी नक्कीच माहिती सांगेल. भरपूर जणींनी घेतले आत्तापर्यंत. छान बसतात. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर घ्या नक्कीच. असं ठेवायचं आहे, कटिंग करायचं आणि शिवायचं. फक्त कापडावरती ठेवायचं, कटिंग करायचं, शिवायचं. परफेक्ट मापे आहेत माझ्याकडं. सगळ्या मापांचे पॅटर्न आहेत. तर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या. कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046 ह्या नंबरला. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, दुसऱ्या पार्टला सुद्धा खालच्या साईडने मी तशीच पट्टी मारून घेतली आणि वरच्या साईडने दाबटीप दिली. तर आता तुम्ही बघू शकता मी इथं एक शिलाई करून घेतली आणि म्हणजे आपलं कपडा सरकणार नाही त्यासाठी इथं गळ्याच्या साईडने शिलाई करून घेतली. असं ठेवून घ्यायचं, असं ठेवून बघायचं. जे जास्त असेल ना ते असं कट करून टाकायचं बिंदास. तुम्ही बघू शकता मी इथं कट केलं आणि म्हणजे उलटं सुलटं नाही व्हावं त्यासाठी आधी आपण असं ठेवून घ्यायचं. आणि त्यानंतर आता इथं मी काचपट्टी लावणार आहे. वरच्या साईडने जे येईल ना कपडा तो काचपट्टीचा. तर इथं मी दाबटीप देऊन घेतली. आता ही काचपट्टी आहे, म्हणजे यावरती आपण हुका पण लावतो, का आय पण करतो, हुका पण लावतो. तर त्यासाठी इथं ही काचपट्टी मी इथं जॉईंट करून घेतली आणि त्यावरती दाबटीप देऊन घेतली. आणि असे व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचे. तर आता ह्या साईडला सुद्धा मी म्हणजे ह्या साईडला मी बटनपट्टी करून घेणार आहे. बटनपट्टी म्हणजे आपण यावरती बटन पण लावतो आणि हुक अटकवायचं पण करतो. तर त्यासाठी मी तर डब्बलचा कपडा घेतला 2 इंचाचा आणि वरच्या खालच्या साईडने जॉईंट करून घेतली. वरच्या साईडने दाबटीप देऊन घेते. तुम्ही बघू शकता वरच्या साईडने दाबटीप दिली आणि आता असं दुमडून घ्यायचं. कडेला एक टीप मारून घ्यायची. कडेला एक टीप मारली ना तर तिकडं मोकळं राहतं, मग त्यावरती आपल्याला आय करायला सोपं जातं, उसवावं पण नाही लागत. तर आता इथं मी गळ्याला गोटपट्टी मारून घेणार आहे. वरची पट्टी थोडी खेचून घ्यायची म्हणजे एकदम व्यवस्थित येते आकाराने.
आणि गोट पण खूप सुंदर येतो. तर असं वरच्या साईडने डब्बलचं धरून मी इथं शिलाई करून घेतली. तुम्ही बघू शकते इथं कपडा कट करून घेतला आणि धागे वगैरे असे कट करून घ्यायचे, म्हणजे गोट मारल्याच्या नंतर तो एकदम फिनिशिंगमध्ये येतो. आणि कैचीने आपण जरा जरा इथं कट करून घेऊ असे खड्ड्यांमध्ये, आणि आता दुमडून घेऊ आतील बाजूने लुटो हा कपडा, आणि वरच्या साईडने दापटीप देऊन घेऊ. आणि एकदम परफेक्ट असा गोल आला पाहिजे गोट. तर खूप छान असा गोट आला, तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्ही बघू शकता हे दुसऱ्या साईडला पण मी गोट मारून घेणार आहे. असा डब्बलचाच कपडा घ्यायचा आहे आणि सरळच पट्टी काढायची गोटची. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्स कट 4 टक डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल 88 055 74 046 या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. भरपूर जणींनी घेतले आतापर्यंत, छान बसतात. आणि जे नवीन असेल त्यांनी घेतले तरी चालेल. फक्त असं कापडावरती ठेवायचं आहे, कटिंग करायचं आणि शिलाई करायची. तर शिलाई करायची नाही जमली तर व्हिडिओमध्ये बघून शिलाई करायची. तर तुम्ही बघू शकता मी आता इथं वरच्या साईडने म्हणजे गोट मारून घेतला. आता यावरती शिलाई करून घेते. तर इथं मी अशी शिलाई परफेक्ट करून घेतली. आता इथं आय करून घेणार आहे मी, अशी व्यवस्थित अशा आकाराने इथं आय करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, इथं मी असे आय करून घेतले. तर तुम्ही बघू शकता असं गळ्याच्या बाजूने गळा ठेवला आणि एकदम परफेक्ट असं जॉईंट करून घेतलं. आणि आता इथं मी पाठीमागचा भाग घेतलाय, अस्तर खाली ठेवलंय, उलट्या साईडने ठेवलंय आणि त्यावरती मी गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेते पाठीमागच्या बाजूला. तुम्ही बघू शकता इथं पाठीमागच्या भागाला मी शिलाई करून घेते परफेक्ट. कपडा एकदम व्यवस्थित असा ठेवून गळ्याच्या आकाराने इथं शिलाई करून घेते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्स कट 4 टच डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल 88 055 74 046 या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. तर मी हातासरशी खालच्या साईडला पण म्हणजे कमरेच्या बाजूने एक दापटीप देऊन घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथं कमरेच्या बाजूने पण दापटीप देऊन घेतली. आता याला आहे ना कैचीने जरा जरा कट करून घेणार आहे गळ्याच्या बाजूने. असं कैचीने कट केलं ना तर आकार एकदम असा सुंदर येतो, जसं आपण कटिंग केलं तसं. आता याला वरच्या साईडने काढून घेऊ. तर मी आता याला वरच्या साईडने काढून घेतलं आणि गळ्याच्या बाजूने दापटीप देऊन घेणार आहे. परफेक्ट अशी दापटीप देऊन घेणार आहे गळ्याच्या बाजूने. आणि मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला जर घ्यायची असेल तर 88 055 74 046 ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपला जरी मेसेज केले तरी चालेल. जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या. 88 055 74 046 या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर तुम्ही बघू शकता मी आता याला वरच्या साईडने काढून घेतलं आणि इथं खालच्या पाठीमागच्या बाजूला मी दापटीप देऊन घेते वरच्या साईडने. अशी परफेक्ट पाठीमागच्या बाजूने दापटीप देऊन घेते. आणि आता मी इथं 4 इंचाची कमरेची तिथं टक्स मारून घेणार आहे 4 इंचाचा. तर मध्यभागी धरून घ्यायचं, 4 वरती निशाणी करून घ्यायची. तर असं 4 वरती निशाणी केल्याच्या नंतर इथं मी टक्स मारून घेणार आहे. असं मध्यभागी धरायचं आणि 4चं करून घ्यायचं. आणि आता इथे टक्स मारून घेऊ आपण पाठीमागचे 4 इंचाचे. तर या साईडचा पण आपण 4 इंचाचा हा टक्स मारून घेऊ. परफेक्ट असा टक्स मारून घ्यायचा आहे. तर आता ही बाहीची कटिंग अशी एकावर एक ठेवायची, उलटी सुलटी नाही होऊ म्हणून खड्ड्याची बाजू खड्ड्याच्या बाजूने ठेवायची. आणि त्यानंतर मग आपण असं कपडा ठेवायचा आणि शिलाई करून घ्यायची बाहीला. खालच्या साईडने मी आधी शिलाई करून घेतली, तुम्ही बघू शकता. आणि ह्या बाईला पण अशी खालच्या साईडने शिलाई करून घेतली. आणि त्यावरती मी आता दापटीप देणार आहे.
अशी दापटीप द्यायची, अस्तरच्या बाजूने द्यायची ही दापटीप. आणि आपण वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायची. आणि वरच्या साईडने पण आपण एक शिलाई करून घ्यायची. कैचीने एक्स्ट्रा धागा असेल, दोरे असेल तर काढून घ्यायचे. आता दुसऱ्या बाईला पण आपण असंच दापटीप देऊन त्या बाईसारखीच करायची. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे कटोरी, प्रिन्स कट, फोरटक डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल तर 88 055 74 046 या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. आणि आतापर्यंत भरपूर जणींनी घेतले. जे नवीन असेल तर नवीनांनी पण घ्या. आज मी तुम्हाला प्रिन्स कटचे पेपरवरती कटिंग कसं करायचं ते परफेक्ट या व्हिडिओमध्ये दाखवलं. तर आता मी पाठीमागचा भाग असा खाली आतरला आणि त्यावरती हे जे पुढचे भाग आहे ना असे ठेवून घ्यायचे शोल्डरच्या तिथं, व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे शोल्डरच्या तिथं. आणि असे ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज शिवला ना तर ब्लाऊज उतरत सुद्धा नाही, गळा पण खाली येत नाही, शोल्डर पण उतरत नाही. भरपूर जणींनी आता शिवून बघितले या पॅटर्नवरती, तर ते म्हणत्या मावशी खूप छान बसले. तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या. कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046 या नंबरला. तर तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपण वरच्या साईडनी शोल्डर जोडून घेतला. तर आता दोन्ही बाजूचे शोल्डर जोडून झाले. आणि आता आपण बघून घ्यायचं असं शोल्डरच्या तिथं जास्त कपडा आहे का असं पकडून आखून घ्यायचं आणि असं कट करून टाकायचं. जास्त कपडा असेल ना ज्या साईडचा तर तो कपडा एक्स्ट्रा कटिंग करून टाकायचं बिनधास्त. आणि त्यानंतर असे दोन्ही बाजू सारखे धरायचे, कमरेच्या बाजूनी असे दोन्ही बाजू सारखे धरायचे. आणि जी जास्त बाजू असेल ती अशी इथं कट करून घ्यायची. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा बघून घ्यायचं दोन्ही बाजू सारखे. आणि त्यानंतर जे जास्त असेल ते कट करून घ्यायचं. आणि आता तुम्ही बघू शकता असं कमरेच्या बाजूने सारखं धरल्याच्या नंतर थोडंसं उरलेलं आहे तर मी इथं कट करून घेतलं. आता इथं मी बाई जोडून घेणार आहे. तर पाठीमागची बाई पाठीमागचा भाग हा जो पाठीमागचा भाग आहे तो उंच बाजूकडून आहे. तर बाईची कटिंग उंच बाजूकडून इथं जॉईंट करून घ्यायची बाई. आणि मैत्रिणींनो, हा ब्लाऊज माझाच आहे, रोज वापरण्याचा आहे. तर मी आज म्हणजे लक्षात आलं का प्रिन्स कटचं आपण फक्त म्हणजे असं शिकवलेलं आहे आणि असं कटिंग केलेलं आहे. तर कटिंग करून दाखवेल मोजून. तर मग मी आज पेपरवर कसं करायचं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि सबस्क्राईब जर नसेल करेल तर सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणीनं इथं बघा मी बाई जोडून घेतली. तुम्ही बघू शकता बाई अशी जॉईंट करून घेतली. आणि त्यानंतर असं बघून घ्यायचं आहे सारखं आहे की काय. तर सारखं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण बाई जोडून घेऊ. खड्ड्याच्या बाजूने इथं मी बाई जोडून घेते. म्हणजे बाईला एका बाजूने खड्डा असतं, एका बाजूने उंच असतं. तर त्यावरती इथं मी डबल शिलाई करून घेते. परफेक्ट अशी डबल शिलाई करून घेते. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता असं सारखं धरायचं. आणि जितकी आपल्याला टिप मारायची तितकी मारीत चालायची आहे. आणि टेपनी एक एक टिप मारली ना तर टेपनी पण मोजून घ्यायचं. आणि आता तुम्ही बघू शकता वरच्या साईडने मी तर टिप मारून घेतली. दोन्ही बाजून टिप मारून घ्यायची वरच्या साईडने. असं सारखं धरायचं आहे. मुंड्याचं ते असं खालीवर नाही झालं पाहिजे. आणि आपली जितकी बाईची फिटिंग आहे तितकं असं टेप ठेवायचं आहे. आणि टेपने मोजून घेतल्याच्या नंतर अशी फिटिंग करून घ्यायची आहे. तर मुंडा असा सारखा आला पाहिजे. एकदम असे दोन्ही पण असे जॉईंट केलं आणि बाईचं तर ते व्यवस्थित आलं पाहिजे, व्यवस्थित अशा आकाराने. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही बघू शकता मी इथं फिटिंगसुद्धा करून घेतली. तर एक एक टिप मारूनच घेतली हातासरशी. आणि मैत्रिणींनो, हा ब्लाऊज माझाच आहे, माझ्याच मापावरती शिवला आहे. तर तुम्ही बघू शकता
खूप सुंदर असा ब्लाऊज शिवलाय आणि तुम्हाला जर माझी पॅटर्न घ्यायची असेल तर 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन. तर भरपूर जणींनी घेतल्या आत्तापर्यंत. घ्यायच्या